गाड्या बैला मस्त गाड्या शेजाऱ्या म्हणजे गाडी जी असते गावात ती लग्नाला येणारच. ते 2-4 माणसं 4-5 माणसं जेवढे बसतील तेवढे बसवणार ते. त्या गाड्या जायच्या. ते पुन्हा गाव जवळ आलं एखादं त्या गावाजवळ बँडवाली राहायची. डफडं सनई सूर ते वाजवत वाजवत मग त्या 9-10 गाड्या पुढे ते सनई सुरू आली. मग त्या गावाला वर हात काढले. नाही पण मग बैलगाड्या पण तेव्हा होत्या का आपल्या लोकांच्या? बैलगाड्या होत्या. आपले माणसं शेतीवादी होते. असं नाही त्याच्यावर बैल पण होती गाड्या पण होत्या पण कमी प्रमाणात राहायच्या. मग कमी प्रमाणात जर सोयऱ्याच्या घरी लग्न असलं तरी आणि याची गाडी घेऊन जायची आपल्या पाहुण्याचं लग्न. अच्छा म्हणजे आणि समजा आता लांबचं गाव असेल मग तिथं मुक्काम करायचा असला अर्ध्या रस्त्यात मग ते कसं राहायचं? मुक्काम करायचा पुढला तर एखादं झाड पाहायचं, पाणी पाहायचं, पाण्याची विहीर पाहायची. पाण्याची विहीर स्वयंपाकाचा आटम म्हणजे काय भाकरी इकरी बांधून आपल्या तयार ठेवायच्या. लेकरं बाळ उपाशी राहतील पाणी पाहिजे. पाणी पाहून गाड्या सोडायच्या आणि ते तिथं पेंड्या गेंड्या पहिलंच दडपण टाकायची गाडी. त्या पेंड्या काढायच्या हे करायचं तिथे मुक्काम करायचा. ऊन टाळायचं मस्त मुक्काम करायचा. मग दुसऱ्या दिवशी आपण तेवढं लांबचं सरासरी सोयरेकीच होत नसत कारण जवळजवळच पाहिजे. बैल आमच्या सोयरेकी नव्हत्या. मग तेव्हा बरं जेवाय खावं काय असायचं लग्नात? वरण वरण डाळ वरण डाळ वरण राहायचं. आणि शिरा बनवायची. शिरा सरासरी बुंदी नव्हती. बुंदीचा आटमच नाही. शिराच चांगला शिरा जर बनवला तर म्हणजे एकदम नंबर 1 शिरा झाला. हो काय लग्न जोरात झालं असं म्हणायचं. ज्याने शिरा बनवला तो समजा मोठा माणूस. शिरा नंबर 1 झाला असं नंबर 1 माणसं सांगायची. लय जोरात लग्न झालं. स्वयंपाक चांगला झाला की लग्न चांगलं झालं. मग तेव्हा हे काय द्यायचे काय म्हणतात आहेर गिहेर द्यायचे का त्या टाइमात? आहेर द्यायचे. भांडे म्हणजे भांडे साधारण द्यायचे. आहेर नव्हता. ज्याला नाही घडला की मग ते पैशात 5 रुपये 10 रुपये जाहीर करायचे माणसं. नवरी द्यायचं नवरीत नाव जाहीर करायचं आणि नवरदेवावर जर द्यायचं तर त्यात नवरदेवाचं नाव जाहीर करायचं. तुमचं वराड बैलगाडीत गेलं का टेम्पोत? बैलगाडी टेम्पो नव्हता. बैलगाडी. कोण्या साली झालं लग्न तुमचं? मग लग्न झालं 90 मध्ये लग्न झालं. 1990 मध्ये. त्यावेळेस 16 वर्ष. मग लग्न झाल्यावर तुम्ही कॉलेजला गेले? लग्न झाल्यावर 2-3 वर्ष 4 वर्ष मी कॉलेज केलं. लग्न झाल्यावर